महाराजा यशवंतराव होळकर. महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे एक अद्वितीय संघर्ष योद्धा. या संघर्ष योद्ध्याला आणि त्याच्या अद्वितीय जीवन संघर्षाला विनम्र अभिवादन. महाराजा यशवंतराव होळकरांचा जीवन संघर्ष वाचल्यानंतर लक्षात येतं की त्यांच्या रूपाने धनगर बहुजन समाजाला फार मोठा गौरवशाली आणि पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे. बुद्धी आणि मनगटाच्या बळावर ज्यांनी भल्या भल्यांना सळो की पळो करून सोडले, त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकरांच्या निर्वाणानंतर अवघ्या काही वर्षातच तुकोजीराव होळकरांचे देखील निर्माण झाले. महाराजा तुकोजीराव होळकरांची 4 मुलं. 4 मुलांपैकी यशवंतराव होळकर हे एक होते. 3 डिसेंबर 1776चा यशवंतराव होळकरांचा जन्म. तुकोजीराव होळकरांच्या निर्वाणानंतर गादीसाठी कौटुंबिक कलह निर्माण झाला. काशीराव होळकर हे थोरले असल्याने त्यांचा गादीवर हक्क होता, परंतु यशवंतराव होळकरांची इच्छा होती की दुसरे मल्हारराव होळकर यांनी गादीवर यावे, कारण त्यांच्यात शासक बनण्याचे व सैन्याचे नेतृत्व करण्याचे गुण यशवंतरावांना दिसत होते. त्यामुळे काशीराव काहीसे बेचैन झाले होते. त्यांनी स्वकीयांशी तडजोड न करता आपले पारंपरिक शत्रू असलेल्या शिंद्यांची मदत घेतली. काशीरावांचा हा निर्णय कुणालाही पटण्यासारखा नव्हता. दुसरे मल्हारराव होळकर यांना मिळणारा पाठिंबा वाढत होता. दौलतराव शिंदेंनी 14 सप्टेंबर 1797 रोजी डाव साधला. दौलतीच्या कारभारानिमित्त दुसरे मल्हारराव आणि यशवंतराव होळकर पुण्यात आले असता त्यांना बेसावध ठेवून त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मल्हारराव ठार झाले. मल्हाररावांच्या पत्नी जिजाबाई यांना अटक करण्यात आली. या नियोजित कटात पेशवाईचा मोठा हात होताच. या सर्व प्रकारची चीड विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक होते. इकडे होळकरांचे साम्राज्य गिळंकृत करण्याचा पेशव्यांचा आणि शिंद्यांचा सपाटा सुरूच होता. एकूणच शिंदे आपल्या जीवावर उठले आहेत याची विठोजीरावांना आणि यशवंतरावांना मनोमन खात्री पटत गेली होती. अशा या काळात नागपूरचे भोसले आपल्याला मदत करतील या आशेने यशवंतरावांनी नागपूरला प्रयाण केले. यशवंतराव भोसल्यांच्या आश्रयाला गेले आहेत हे माहीत होताच दौलतराव शिंद्यांनी नागपूरच्या रघोजी भोसलेंना सूचना दिली आणि रघोजी भोसलेंनी कसलाही विचार न करता यशवंतराव होळकरांना अटक करून मोठा विश्वासघात केला. दौलतराव शिंदेंनी सैन्याची एक तुकडी नागपूरला पाठवली, पण शिंद्यांची सैनिकांची तुकडी नागपूरला पोहोचण्यापूर्वीच भवानी शंकर खत्रीच्या मदतीने 6 एप्रिल 1798 रोजी वेश बदलवून यशवंतराव तिथून निसटले. तेव्हा यशवंतराव होते अवघ्या 22 वर्ष वयाचे. पावलोपावली विश्वासघात. वाट्याला आल्यानंतर नेमका विश्वास ठेवायचा तरी कुणावर? पण यशवंतराव हार मानणारे नव्हते. परिस्थितीसमोर ते झुकले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशवंतराव होळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे दुसरे सम्राट राजाधिराज बनणार होते. पेशव्यांना त्यांची जागा दाखवत, दौलतराव शिंदेंना कायमचा धडा शिकवत पुढे ते इंग्रजांना संपूर्ण भारतभरातून हाकलून लावण्याचा मास्टर प्लॅन बनवणार होते. इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ते लढणार होते. त्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, युद्ध कुशलता, चिकाटी, मुत्सद्दीपणा, नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची क्षमता यशवंतराव होळकरांमध्ये होती. काळच त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणार होता. पण ज्यांच्यासाठी ते हे सर्व करणार होते ते आपलेच देश बांधव आपल्याला दगाफटका करतील याची फारशी कल्पना यशवंतराव होळकरांना नव्हती. यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांचा धोका सर्वात आधी ओळखला होता. ते सतत इंग्रज सत्तेशी लढत राहिले. सर्वच लढाया जिंकून
जागतिक युद्ध इतिहासात अजरामर झालेले यशवंतराव हे एकमेव योद्धे आहेत. यशवंतराव होळकर खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत. 1803 पासून यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध सर्वंकष लढा उभारला. यशवंतरावांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश सत्तेला जेरीस आणले, यशवंतरावांना पराभूत करणे शक्य नाही हे लक्षात येताच इंग्रज सरकारने लॉर्ड वेलस्ली सारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी केली. यशवंतरावांचा झंझावात पाहून वेळोवेळी इंग्रज सरकारने आपल्या भारताविषयीच्या धोरणांमध्ये बदल केले. अर्थात तसे करण्यास यशवंतरावांनी इंग्रजांना भाग पाडले. संपूर्ण जगात इंग्रज फौजेचा दबदबा होता, पण यशवंतरावांपुढे इंग्रज सत्तेला कायम शरणागती पत्करावी लागली. हा इतिहास आहे. यशवंतरावांनी एकट्याच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले. अशा या महायोद्ध्याचे आम्ही वारसदार आहोत हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. यशवंतराव होळकर यांच्याबद्दल इतिहासकार सरदेसाई म्हणतात, मराठेशाहीच्या अत्यंत विपन्न अवस्थेच्या काळात यशवंतराव होळकरांसारखा एक हिरा चमकून गेला आणि या यशवंतराव नावाच्या हिऱ्याने आपल्या तेजाने त्या काळातील गडद अंधार दूर केला. त्यावेळी यशवंतरावांच्या तोडीचा सेनानायक मराठ्यांकडे दुसरा नव्हता. सरदेसाई पुढे म्हणतात की बाजीराव पेशव्यांनी आणि दौलतराव शिंद्यांनी होळकरांची दौलत बुडवली, पण यशवंतरावांनी प्रचंड युद्ध करून ती परत मिळवली. शिंदे आणि पेशव्यांनी मराठेशाहीचा बाज घालवला, पण यशवंतराव होळकरांनी तो काही अंशी का होईना वाचवण्याचं काम केलं.